कल्याणमधील दूषित पाणी पुरवठा, अधिकृत नळ जोडणी, उद्यानांची दुरावस्था अशा विविध नागरी प्रश्नांसाठी मनसेनं मोर्चा काढला। यावेळी महापालिका आयुक्तांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। येत्या 15 दिवसात मागण्या मान्य झाल्या नाहीत तर प्रशासनाला सुतासारखं सरळ करू असा इशारा मनसेनं दिला। वाशिम शहरात मनसे जिल्हाध्यक्ष मनीष डांगेंच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन झालं। शहरातील आनंद बौद्ध विहार सौंदर्यीकरणाचं लेखी आश्वासन नगर परिषदेनं दिलं होतं, मात्र अजूनही ते काम झालेलं नाही। 2 दिवसात बौद्ध विहाराचं काम सुरू झालं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेनं नगर परिषद प्रशासनाला दिला। अहमदनगरच्या श्रीरामपूर शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल थोरात आमरण उपोषण करतात। शहरातील प्रमुख रस्त्यांवरच्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे तात्काळ शहराला अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। वाशिममध्ये लोकस्वराज्य बांधकाम कामगार संघर्ष समितीनं मोर्चा काढला। नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचं वाटप करावं, ग्रामीण भागातील अस्थायी नाका कामगारांना 90 दिवसांचं प्रमाणपत्र द्यावं यासह विविध मागण्या करण्यात आल्या। अहमदनगरच्या जामखेडमधील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी व्यवस्थापन विरोधात आंदोलन करतात। विद्यापीठानं ठरवून दिल्यापेक्षा जास्त फी तसंच बस आणि गणवेशासाठीही जादा पैसे आकारले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे। यासह त्यांच्या इतरही मागण्या आहेत। पुण्यातील शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोर 4 शिक्षक आमदारांनी आंदोलन केलं। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाबाबतच्या प्रलंबित प्रश्नांसाठी त्यांनी रास्ता रोको करत घोषणाबाजी केली। यात श्रीकांत देशपांडे, किशोर दराडे, बाळाराम पाटील, दत्तात्रय सावंत यांच्यासह अनेक शिक्षकही उपस्थित होते। रिपाईनं नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकरांच्या दालनात आंदोलन केलं। शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्याची मागणी 37 वर्षांपासून होतीये, मात्र महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला। याबाबत 14 एप्रिलपर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास उग्र आंदोलनाचा इशारा रिपाईनं दिलाय। भूमिपुत्र संघटनेनं ईव्हीएम कायमचं हटवण्यासाठी चंद्रपूरच्या बल्लारपुरात मोर्चा काढला। केंद्र सरकारबद्दल प्रचंड आक्रोश असताना जनतेची मतं कुणाला जातात असा प्रश्न विचारण्यात आला। देशात लोकशाही आणि संविधान टिकवायचं असेल तर लोकांना मतदानाचा खरा अधिकार मतपत्रिकेच्या माध्यमातूनच मिळू शकतो असं यावेळी सांगण्यात आलं।